गाइस हे बघा इथे आपल्याला आल्या महादेवाचे दर्शन पण झालेले आहे। जस्ट मी बोललो आणि आपल्याला तिथे महादेवाचे दर्शन पण झालेले आहे। ते बघा किती मस्त वाटते बघा। नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी तुमचा आहे आणि तुम्ही पाहताय, चला शेअर करूया। तुम्ही पार्ट 1 मध्ये तर बघितलं असेल की आपण त्र्यंबकेश्वरला आलोत। तर आज आपण काल सर्पयोगची विधी करणार आहोत आणि महादेवाचे दर्शन करणार आहोत। त्याच्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे। आता वाजले सकाळचे 7 आणि मी अजून तर अंघोळ वगैरे तर केली नाहीये। मी डायरेक्ट खालतीच आलोय, कारण आपली गाडी आपण इथे पार्क केलेली ती बघायला आलो। हे बघा इथे पुढे दादा पण चालतोय आणि तो मंदिर पण इथे 5-10 मिनिटाच्या गॅप मध्येच आहे। पण मला तर वाटतंय की आपली विधी तर इथेच कुठेतरी होणार आहे। गाईस ही बघा आपली गाडी एकदम ओके, काहीच नाही केलं आपल्या गाडीला कोणी। इथली माणसं चांगली आहेत गाईस। तर चला आता आपण फटाफट जाऊया आपल्या रूमवर, कारण मी आंघोळी वगैरे तर केली नाही। आपण आंघोळी म्हणजे मी आंघोळी वगैरे करू आणि नंतर डायरेक्ट विधी टाईम। आता आपण रूमवर आलेलो आहोत। हे बघा इथे पप्पा झोपलेत आणि हे बघा दादा, हे प्रीत दादा लवकर निघ, मला पण आंघोळीलाच आहे, निघ लवकर। आणि कधीच लावून घेते, निघ, अरे निघ ना। निघतच नाही, आता मी आंघोळी कसं करू? हे बघा मी मस्त कुर्ता वगैरे घालून रेडी आहे आपल्या विधीसाठी। आता मी तुम्हाला दाखवून येतो की आपली विधी कुठे आहे। चला माझ्यासोबत। हे बघा इथेच आपली विधी होणार आहे आणि आपल्यासोबत अजून लोक आहेत, त्यांची पण इथेच विधी होणार आहे। तर काही अजून विधीला खूप टाइम आहे, तर तोपर्यंत आपण थोडासा नाश्ता वगैरे करून येऊया, कारण मला खूप भूक लागले। तर चला आपण नाश्ता करायला जाऊ। प्रीत दादा आणि दादाला पण सांगू चला की विधीला खूप टाइम आहे, चला आपण नाश्ता करून येऊ। हे ऐका सगळ्यांनी, चला विधीला खूप टाइम आहे, नाश्ता करायला चला। चला नाश्ता करायला। आता आम्ही पुढे नाश्ता करायला चाललो आणि हे बघा इथं प्रीत दादा एकटा चालतोय, कारण त्याला तिथे एक चड्डी आवडलेली पण ती पप्पाई काय घेतली नाही। हे बघा गाईस तो तर रागात पुढे गेला, पण आम्हाला इथे एक पण नाश्त्याचं दुकान नाही दिसत। आम्ही इथं गल्लीत हरवलो। तर गाईस आम्हाला इथे हॉटेल तर भेटलं नाही, पण आम्हाला फ्रूटचा दुकान दिसला म्हणून तिथून आम्ही ऍपल घेतले। आणि आता मला वाटतं आपल्याला नाश्ता नंतरच करायला भेटेल, कारण आता विधीचा पण टाइम झालाय। तर आता मी तुम्हाला डायरेक्ट रूमवर पोचल्यावर भेटतो। आता आम्ही रूमच्या जवळ जाणार होतो, रूमच्या जवळच गेलेलो आणि त्यांच्या मध्येच फोन आला की तिथे आता तयारी विधीची चालू आहे, तुम्ही तिथे लवकर या। तर आता आम्ही तिथेच चाललो। आता आम्ही विधीसाठी बसलेलो आहोत। हे बघा इथे विधीची तयारी पण झालेली आहे आणि आता आम्ही ब्राह्मणाची वाट बघत आहोत। हाथ जोड़कर बोलिए पुण्यम पुण्यागम। फायनली आपली काल सर्पयोगची विधी झालेली आहे आणि ब्राह्मणांनी काय आपल्याला एवढी जास्त व्हिडिओ काही काढून दिली नाही, तरी दादाने लपून छुपून कशी तरी काढली। आणि अजून हे कपडे जे मी घातले ते पण ब्राह्मणांना द्यायचे आहेत। ते मला ते का द्यायचे ते मला माहिती नाही। आता मी चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतं। आता मी कपडे तर चेंज केलेले आहेत आणि जे मी मगाशी कपडे घेतलेले ते मी ब्राह्मणाला पण देऊन आलो। आणि आता आपण रूम मधून सगळे बॅग वगैरे काढलेले आहेत। आता हे आपण बॅग गाडीमध्ये ठेवू आणि लगेच जाऊ सरळ महादेवाच्या दर्शनाला। बघा इथे दादा वगैरे पण बॅग घेऊन चालतात आणि पाठीमागून मम्मी पप्पा पण येतात। तर गाईस तुम्ही इथे पाहू शकता, आम्ही परत इथे आपल्या गाडीत बॅग वगैरे ठेवतो आणि बघा इथे मम्मी पप्पा पण आलेले आहेत बॅग घेऊन। आता आपण सरळ निघूया महादेवाच्या दर्शनाला। तर गाईस आपण बॅग वगैरे गाडीमध्येच ठेवलेले आहेत आणि आपण गाडीमध्ये नाही चाललो, आपण चालतच चाललो, कारण आपल्या इथे जवळच आहे मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग मधला हा एक त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। आणि तुम्ही जर त्र्यंबकेश्वर मंदिरात गेला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, आणि जर नसेल गेला तर आता मी तुम्हाला ब्लॉग थ्रू दर्शन करवतो। मी पण मंदिरात या फर्स्ट टाइमच चाललो, तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या आणि मी पण दर्शन घेतो। बोला हर हर महादेव।
महादेवाचे दर्शन पण झालेले. जस्ट मी बोललो आणि आपल्याला तिथे महादेवाचे दर्शन पण झालेले. ते बघा किती मस्त वाटतंय बघा. आता पाऊस थांबल्यावर आपण मंदिरात जाऊ. तर गाईस आपलं इथे काय पाऊस तर इथे थांबायची तर राहत नाही. आणि तिथे बाप्पाचं मंदिर पण दिसतंय. आणि पहिले आपण इथे पेट पूजा करायला आलो, नंतर आपण इथे बाप्पाची पूजा करायला आलो. कारण तुम्हाला माहिती असेल आपण फक्त सकाळी ॲपलच घेतलेलं, बाकी काय आपण खाल्ला नाहीये. म्हणून आता आपण इथे पेट पूजा करायला आलो. गाईस इथे आता आपण सर्वात पहिले जेवायला बसलो आणि आता आपण फटाफट जेवतो आणि नंतर आपण जाऊ मंदिरात महादेवाचे दर्शन करायला. आता फटाफट मी जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला भेटते. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे एकदम फर्स्ट क्लास. आता मागं पुढे बघतच नाही, डायरेक्ट मंदिरातच जाऊ दर्शन करायला. पाहू शकता तिकडे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर द्वार आहे हा. काय माहित किती मोठी लाईन आहे, खूप गर्दी दिसते इथे. तर गाईस तुम्ही माझ्या इथे पाहू शकता मागे की किती सारी गर्दी आहे. मला तर वाटतं 10-15 तास लागतील आपण तेव्हाच आपले दर्शन होतील. बघा किती गर्दी आहे. की ओट में मोतियां जिस तरह मेरे मन में शंकर. तर गाईस तुम्ही गर्दी इथे पाहू शकता किती सारी गर्दी. इथे तर उभा राहायला पण जागा नाही. आणि आम्ही तिथला एका माणसाला विचारला, तो पण बोलला की 10-15 तास लागतील तिथे दर्शन घ्यायला. आणि इथं VIP दर्शनाला पण खूप गर्दी आहे. आणि आज आपल्याला निघायचं आहे पण घरी जायला. आता बघूया कसं काय होतंय ते. तर गाईज आपल्याला त्या मंदिरात तर दर्शन नाही भेटले, पण इथे कुठेतरी जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे. तर आता आपण तिथे चाललो, तर चला आता जाऊया. गाईज हे बघ तुम्ही बघू शकता आपण इथे प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे. आणि आता आपण लवकर गाडीत बसू आणि जाऊ स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण गाडीमध्ये स्वामी समर्थांच्या मठाचा लोकेशन लावूया. कारण आम्हाला लोकेशन माहिती नाहीये. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला तिथे पोहोचल्यावर भेटते. आता आपण मठात पोचलेलो, आपण तिथे खालती गाडी लावलेली आहे. आणि हे बघा इथे किती चांगला वातावरण हे बघा. आणि तो बघा तिथे मठ आहे, सगळे तिथेच चालल्यात. आता मी पण तिथेच चाललो, तर चला आता जाऊया. तुम्ही पाहू शकता किती मोठा मठ आहे बघा. खूप वरती आहे, माझ्या फासल्या पासपूस होतात. बघा किती वरती आहे, खूप दमलो. चला आता मठात जाऊया. फायनली आपण मठात पोहोचलेलो. तुम्ही इथे पाहू शकता इथे कसला भारी केलेला आहे मठात जाण्यासाठी, पाय धुण्यासाठी.
तुम्ही बघितलं असेल. आणि दादांनी व्हिडिओ काढली कारण तिथे लपून छपून व्हिडिओ काढली, कारण तिथे व्हिडिओ काढण्यात देत नव्हते. तरी दादांनी कशी तरी लपून छपून व्हिडिओ काढली. आणि इथं येऊन मन एकदम प्रसन्न झाला, कारण पूर्ण मूड मगाशी ऑफ झालेला, कारण आपल्याला महादेवाचे दर्शन भेटले नव्हते. आता इथे दर्शन भेटले म्हणून माझा मूड खूप प्रसन्न झाला आहे. आता आम्ही दर्शन घेऊन खाली आलेलो आहोत. खूप छान दर्शन झालं, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो. आता डायरेक्ट मी तुम्हाला गाडीत बसल्यावर भेटतो. आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि माझे झाले पूर्णपणे बांगडी. तर मी आता झोपतो. जिथं आता आम्ही थांबू तिथं डायरेक्ट मी उठीन. तर तोपर्यंत बाय बाय. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की. गाईज मी आता जस्ट उठलो. जवळजवळ 3 तास मी गाडीत झोपूनच गेलेलो आणि उठलो तर बघते काय दादाने अशा ठिकाणी गाडी आणले की मी जर झोपून गेलो असतो तरी ऑटोमॅटिक उठलो असतो. हे बघा दादा, थांबा तुम्ही, तर दाखवतो मी गाडी कुठे आणली दादाने. हे बघा दादाने गाडी डायरेक्ट कडावला आणले. हा बघून तर माझं मन डायरेक्ट प्रसन्न झाला. तर चला आता आपण गणपतीचे दर्शन करायला जाऊया. हे बघा आता आपण इथे हार आणि नारळ घ्यायला सांगतो. थांबलं तर इथे मम्मी हार आणि नारळ घेते. तुम्ही इथे पाहू शकता कडावचा गणपती बाप्पा. तर चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. बघा किती भारी दिसतोय गणपती बाप्पा. दर्शन तर झाले, पण तुम्ही माझ्या मागे जिथे पाहू शकता आपले त्र्यंबकेश्वर मध्ये तर महादेवाचे दर्शन नाही झाले, पण इथे झाले. आणि शेवटी देव असतो, मनात फक्त आपला श्रद्धा पाहिजे. महादेवाचे दर्शन तर घेऊन झालेलं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर भेटतो. आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आपलं दर्शन पण झालेलं आहे. आणि आता आम्हाला लागले भूक. आणि आता आपण आपल्याच एरियामध्ये आहोत आणि आपण इथल्याच कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवणार आहोत, कारण आपल्या घरीतून 15 मिनिटच लांब आहे. आपण इथे आपल्याच एरियात अपूर्व हॉटेलमध्ये जेवायला आलो. तर मी आता फटाफट जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला फायनली आपण जेवून आपल्या घरी आलेलो आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आपल्या त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.